चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे मला मित्र फोन करताय, मेसेज करताय, कमेंट करताय, सर आम्हाला इंग्लिश मीडियम मधून किंवा सेमी साठी बघा मित्रांनो का सायन्सचा पेपर कसा असणार त्याचा फॉर्मॅट आम्हाला पाठवा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बघा मित्रांनो, कालची प्रश्नपत्रिका आपण जी दिली ती परीक्षेला आली का नाही ते एकदा कमेंट करा आणि पटापट चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघताय मला माहिती, पण तुम्ही सबस्क्राइब करत नाही, पटापट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइबचं बटन खाली आहे, पटकन क्लिक करून घ्या बघा मित्रांनो। चला चला व्हिडिओला सुरुवात करतोय बघा मित्रांनो। आता काय बघायचे मित्रांनो, आपल्याला इयत्ता 7वीचा म्हणजे 7th स्टँडर्डचा जो सायन्सचा पेपर असणार आहे, लक्षात घ्या तो पेपर कसा असू शकतो हे आपल्याला पूर्ण बघायचे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता एक लक्षात गोष्ट घ्या का तुमचे जे क्वेश्चन पेपर असणार आहे सगळ्यांचे सेम नसणार आहे, ठीक आहे। पण आयएमपी प्रश्न कसे येऊ शकतात किंवा प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे। बघा पहिल्यांदा बघा फिल इन द ब्लँक्स ह्या 5 मार्काला असणार आहे, बरोबर आहे। किती असणार आहे? एकूण 5 असणार आहे। पुढे बघा मसल ऑफ द हार्ट द दिसतं ना आपल्याला, मसल्स ऑफ द हार्ट आर द, मग पुढे काय तर गार्डिक मसल्स, द चेंज लाईक द स्पॉइलिंग ऑफ द मिल्क इज डॅश डॅश कॉल्ड द चेंज, बरोबर आहे। कुठला चेंज? नॅचरल चेंज। पुढे बघा द मॅटर मेड ऑफ द ओनली वन कॉन्स्टिट्यूट दॅट इज द कॉल्ड ॲज द, काय मित्रांनो याचा आन्सर तर आपण बघू शकतो का फोर्स, बरोबर आहे। पुढे बघा द साऊंड इज जनरेटेड बाय द रिथमिक डॅश डॅश अँड द ऑब्जेक्ट, आणि लास्टला बघा विद्यार्थी मित्रांनो काय द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इंडिकेटेड बाय द लाईन्स ऑफ द, बरोबर आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याची काय ते क्वेश्चन पेपर आहे, फक्त समजून घ्या, फक्त काय करा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि याचे आन्सर व्यवस्थित प्रकारे लिहून घ्या आणि चांगली प्रॅक्टिस करून घ्या, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला एकंदरीत पहिला प्रश्न हा 5 मार्काला असणार आहे, तो किती असतात त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला फिल इन द ब्लँक्स टोटली 5 असणार आहे। पुढे बघा मॅच द फॉलोइंग, बघा काय मॅच द फॉलोइंग बघा मित्रांनो, पहिला बघा कार्डिक मसल, कंपास, फ्लूट, नीम, हायड्रोजन, बरोबर आहे। काय नीम, हायड्रोजन असे टोटल एकूण तुम्हाला 5 मॅच द फॉलोइंग असणार आहे। नेक्स्ट बघा ट्रू ऑर फॉल्स, बघा द बेकिंग ब्रेड इज अ हार्मफुल चेंजेस, बघा काय द बेकिंग ब्रेड इज अ हार्मफुल चेंजेस। त्याच्यानंतर बघा नॉन मेटल डू नॉट हॅव लिस्टेर, नंतर बघा द एम्ब्रा ॲपेस डार्क, त्याच्यानंतर बघा द प्रोसेस ऑफ द डायजेशन स्टार्ट फ्रॉम द काय द बघा द प्रोसेस ऑफ द डायजेशन स्टार्ट फ्रॉम द ओसिओफेज, बघा नंतर पुढे बघा फ्लोराइड इज यूज्ड इन टूथपेस्ट टू प्रिव्हेंट टूथ डिके, बघा अशा प्रकारे तुम्हाला काय ट्रू आणि फॉल्स याचे तुम्हाला उत्तर लिहायचे। पुढे बघा राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग 2 एक्झाम्पल ऑफ द इच, बघा पुढे बघा मेटल्स, पिरियोडिक चेंजेस, कंपाऊंड, देन मटेरियल वी गेट फ्रॉम द फॉरेस्ट अँड मिनरल्स ऑइल, बघा काय मिनरल्स ऑइल, बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नेम ऑफ द फॉलोइंग याचे तुम्हाला 2 एक्झाम्पल ऑफ द इच, म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या का प्रत्येकाचे 2 एक्झाम्पल देणं अपेक्षित आहे। पुढे बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 or 2 लाईन्स, बघा पहिला दिला बघा व्हॉट इज अ सेल, काय सेल म्हणजे काय, त्याच्यानंतर व्हॉट इज अ मीन बाय ऑसिलेशन्स, पुढे बघा हाऊ इज अ साऊंड प्रोड्यूस, हाऊ मेनी टाइप्स ऑफ द मसल आर देअर, बरोबर आहे 2 टाइप्स, विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड नेम द 2 इम्पॉर्टंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ द ऑब्टेनिंग मेटेरियल फ्रॉम द ओर्स, बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6 प्रश्न असणार, त्याच्यापैकी कोणतेही 5 तुम्हाला यायचे। पुढे बघा डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे काय फरक स्पष्ट करा, डिफरन्स बघा मित्रांनो। आता डिफरन्स मध्ये काय काय येऊ शकतं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात पहिले बघा पॉइंट सोर्सेस ऑफ लाईट अँड एक्सटेंडेड सोर्सेस ऑफ द लाईट, नंतर बघा नॅचरल डिटर्जंट अँड मॅन मेड डिटर्जंट, त्यानंतर मेटल अँड नॉन मेटल अँड प्लांट सेल अँड एनिमल सेल, बघा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो। याच्यापैकीच तुम्हाला काय येणार आहे, तर जे प्रश्न असणारे परीक्षेला तुम्हाला याच्यापैकीच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 100% येणार बघा मित्रांनो, लक्षात घ्या। पुढे बघा स्केच वेल लेबल डायग्राम, बघा आता याच्यामध्ये प्लांट सेल, एनिमल सेल आणि डायजेस्टिव्ह सिस्टम, बघा हे 100% येणारच प्रश्न बघा मित्रांनो। काय हेच प्रश्न तुम्हाला येतात बघा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त डायग्राम विचारल्या जात नाही, आणि सोलर इक्लिप्स एक करून ठेवा, ठीक आहे। प्लांट सेल, एनिमल सेल अँड डायजेस्टिव्ह सिस्टम करून ठेवा। पुढे बघा नेम द डिफरंट टाइप्स ऑफ द टीथ अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ इच टाइप, पुढे बघा व्हॉट इज मीन बाय स्कॅटरिंग ऑफ लाईट and what does the intensity of sound depend upon, write a note on the magnetic field and what is a constellation and explain the uses of microorganism, बघा काय मायक्रोऑर्गॅनिझमचा युजेस तुम्हाला लिहायचे। पुढे बघा गिव्ह रिझन मध्ये काय फूड बिकम ऍसिडिक इन द स्टमच, देन स्पेस बिहाइंड द अर्थ ॲटमॉस्फेरिक पेअर, देन सोप कॅन नॉट बी यूज इन हार्ड वॉटर डार्क अँड बटर मिल्क इज अ, पुढे बघा दिसतंय आपल्याला काय बटर मिल्क इज अ चर टू गेट द बटर, बघा अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला हे मोस्ट आयएमपी प्रश्न येते आणि लक्षात घ्या हे प्रश्न तुम्हाला विचारलेच जाणार आहे बघा,
ठीक आहे ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या का अशा प्रकारचाच प्रश्न तुम्हाला येऊ शकता. भले प्रश्न तुम्हाला चेंजेस होतील, वेगवेगळे विचारतील, पण लक्षात घ्या अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघून घेतली. स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रश्न लिहून घ्या, चांगल्या प्रकारे उत्तर शोधा आणि लक्षात घ्या तुम्हाला अशा प्रकारचीच प्रश्न येणार. म्हणजे प्रश्नपत्रिका अशीच असू शकते, पण प्रत्येकाला प्रश्न वेगवेगळे येऊ शकतात. उद्याचा पेपर सगळ्यांना सेम नसणार आहे. फक्त हा तुम्हाला एक मी फॉर्मॅट दाखवलाय, एक ट्रायल दाखवलाय, जेणेकरून प्रश्नपत्रिका कशी असू शकते. ठीक आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. कोणताही संकोच न करता चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि कालचा पेपर कसा गेला, आपले आयएमपी प्रश्न आले का नाही एकदा मला कमेंट करा. ठीक आहे. तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या, चांगला अभ्यास करा, कारण उद्याचा प्रश्नपत्रिका ही समान नसणार आहे. बरोबर ना, समानच नसणार आहे, वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे. चांगला अभ्यास करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.